या बातमीचे प्रस्तुत करतायत 30 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन ट्रेडर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती घेऊ उपलब्ध, नरम पोळीसाठी विशेष शरबती घेऊ उपलब्ध। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर रोड, वरुड। वरुड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार प्रदीपजी चौगावकर यांनी म्हटली वरुड संत्रानगरीवर एक सुंदर कविता। इतिहासाच्या साक्षीने केदार नावाच्या राजाने बसवले एक दिव्य गाव, बसवले एक दिव्य गाव। अशी पुरातन नगरी वरुड तिचे आहे नाव, वरुड तिचे आहे नाव। ठाणेदार प्रदीपजी चौगावकर यांनी लिहिली वरुड नगरीवर कविता। शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केले कवितेचे प्रकाशन। ठाणेदार प्रदीपजी चौगावकर यांचं होत आहे सर्वत्र कौतुकच कौतुक। राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनीही केले ठाणेदार प्रदीपजी चौगावकर यांचे कौतुक। गर्दी आहे म्हणून काही रसिक नाही असं नाही, अतिशय चांगले रसिक आहे आणि वरुड शहरामध्ये ते राहतात। वरुडला आपलंसं केलेलं आहे आणि वरुड नगरीवर त्यांनी कविता लिहिली आहे। वरुड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार प्रदीपजी चौगावकर यांनी वरुड नगरीवर एक सुंदर कविता लिहिली आहे। ती कविता शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि विशिष्ट नागरिकांना फार आवडली। सर्वांनी एकत्रित येत त्या कवितेचं प्रकाशन देखील केलंय व ठाणेदार प्रदीपजी चौगावकर यांनी लिहिलेली ही कविता राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांना सुद्धा आवडली व त्यांनी ठाणेदार प्रदीपजी चौगावकर यांचं कौतुक देखील केलंय व एका कार्यक्रमात ठाणेदार प्रदीपजी चौगावकर यांना ती कविता म्हणायला लावली। आम्ही या कवितेच्या प्रकाशन सोहळ्याचा संपूर्ण आढावा घेतलाय, पाहूया। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। कवितेचं नाव आहे आमची वरुड नगरी, आमची वरुड नगरी। इतिहासाच्या साक्षीने केदार नावाच्या राजाने बसवले एक दिव्य गाव, बसवले एक दिव्य गाव। अशी पुरातन नगरी वरुड तिचे आहे नाव, वरुड तिचे आहे नाव। कुलदैवत आहे केदारेश्वर, कुलदैवत आहे केदारेश्वर। रुद्रावतारी जसा शंकर, रुद्रावतारी जसा शंकर। साहित्य कला संस्कृतीचे व्रत अंगीकारून समाजसेवेचे, साहित्य कला संस्कृतीचे व्रत अंगीकारून समाजसेवेचे दिली ओळख वरुड नगरीला, दिली ओळख वरुड नगरीला। डॉक्टर रांडेसर नावकयांचे, डॉक्टर रांडेसर नावकयांचे चालवून चळवळ रक्तदानाची, चालवून चळवळ रक्तदानाची जगभर वेगळी ओळख निर्माण केली वरुडची। डॉक्टर पोतदार नावकयांचे सर रक्तदान शिबिराचं खूप मोठं काम आहे आपल्याकडे। पोलीस स्टेशन कडून आपण 300 बॉटल डोनेट केल्या। पुसून भूतकाळ दंगलीचा सावरलेले वरुड नव्हे, सावरलेले वरुड नव्हे। वैविध्याची जपून एकता हाक देई शहर नव्हे, हाक देई शहर नव्हे। या भूमीने दिली गुणी कर्तृत्वाची माणसे इमानी, गुणी कर्तृत्वाची माणसे इमानी। गगनाला घालून गवसणी, गगनाला घालून गवसणी। निर्मिली ओळख वरुडची, निर्मिली ओळख वरुडची। भाषेची धरून नाडी, भाषेची धरून नाडी। सुधारण्याचा स्टेथोस्कोप, सुधारण्याचा स्टेथोस्कोप। डॉक्टर शिवा कुलकर्ण्यांनी पंचक्रोशीत निर्मिली ओळख वैद्यकीय सेवेची, ओळख वैद्यकीय सेवेची। संत्रा मोसंबीच्या फुलवून बागा, संत्रा मोसंबीच्या फुलवून बागा। गार सावली शिवारातली, गार सावली शिवारातली। सद्बुद्धी सुविचाराची नदी वाहते चुडामणी, नदी वाहते चुडामणी। जात धर्माच्या विद्वेषातून नव्या पिढीला ठेवू दूर। विदर्भाचा कॅलिफोर्निया, विदर्भाचा कॅलिफोर्निया। ओळख ही वरुडची, ओळख ही वरुडची। चला दोस्तो एकतेची, घेऊ पुन्हा गरुड भरारी, घेऊ पुन्हा गरुड भरारी। थँक्यू सर, मला या ठिकाणी संधी दिली। आदरणीय सर, धन्यवाद सर। वरुड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार PI प्रदीपजी चौगावकर सरांना वरुड शहरामध्ये आपली सेवा देऊन जवळपास 2 वर्षाच्या वर कालावधी झालेला आहे आणि या 2 वर्षाच्या वर कालावधीमध्ये वरुडकरांच्या मनात जी जागा सरांनी केली ती तर आपण या वरुड शहरातील नागरिकांकडून जाणून घेणार आहोत। मात्र त्यांनी या 2 वर्षात या वरुड शहरातलं जे वातावरण अनुभवलं त्यावर एक सुंदर अशी कविता लिहिलेली आहे आणि त्या कवितेचं प्रकाशन होत आहे। आपल्यासोबत प्राध्यापक किशोर तळस सर आहेत। सर, ही कसली कविता आहे, आवडली का तुम्हाला? आणि ते सुद्धा आधी वाचून दाखवा प्रेक्षकांना आणि त्यानंतर ठाणेदार साहेबांविषयी आपलं काय मत आहे? सर्वप्रथम तर मी ठाणेदार साहेबांनी जी आमच्या वरुड नगरीवर एक कविता लिहिली आहे त्याच्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो।
त्यांच्या गेल्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये वरुड शहरातील नागरिकांच्या आणि येथील आध्यात्मिक सांस्कृतिक चळवळीचा अभ्यास बघता त्यांनी काही निरीक्षणे आपल्या या कवितेच्या माध्यमातून नोंदवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. एका खाकीच्या आतमध्ये सुद्धा एक कवी असू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमचे लाडके ठाणेदार, कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री प्रदीपजी चौगावकर यांनी आमची वरुड नगरी ही कविता लिहिली आहे. ती सर्वप्रथम मी तुम्हाला वाचून दाखवतो. इतिहासाच्या साक्षीने केदार नावाच्या राजाने वसवले एक दिव्य गाव, अशी पुरातन नगरी वरुड तिचे आहे नाव. कुलदैवत आहे केदारेश्वर, रुद्रावतारी जसा शंकर. साहित्य कला संस्कृतीचे व्रत अंगीकारून समाजसेवेचे दिली ओळख वरुड नगरीला. डॉक्टर आंडे नाव तयाचे, चालून चळवळ रक्तदानाची जगभर वेगळी ओळख निर्माण केली. वरुडची डॉक्टर पोतदार नाव तयांचे, पुसून भूतकाळ दंगलीचा सावरले वरुड नवे. वैविध्याची जपून एकता हाक देई शहर नवे. या भूमीने दिली गुणी कर्तृत्व माणसे इनामी. गगनाला घालून गवसणी निर्मिली ओळख वरुडची. सुधारणेचा स्टेथेस्कोप भाषेची धरून नाडी. डॉक्टर शिवा पुणकरांनी पंचक्रोशीत निर्मिली ओळख वैद्यकीय सेवेची. संत्रा मोसंबीच्या फुलून बागा, गार सावली शिवारातली. सतसत बुद्धी सुविचारांची नदी वाहते चुडामणी. रुद्रावतेचा वाहिला पूर, जात धर्माच्या विद्वेषातून नव्या पिढीला दूर ठेवू. विदर्भाचा कॅलिफोर्निया ओळख ही वरुडची. चला दोस्त हो एकतेची पुन्हा घेऊ गरुड भरारी. सर, खरं तर मागील ज्या 2 वर्षाआधी 3 महिने सेवा देऊन IPS श्रेणिक लोढा सर या ठिकाणाहून गेले, त्यावेळेस भरपूर अशी जागा वरुडकरांच्या मनात त्यांनी केलेली होती. त्यांना विसरणे अशक्य होतं. मात्र अशात ठाणेदार PI प्रदीपजी चौगावकर सर हे वरुड येथे रुजू झाले आणि आपल्या सेवेने वरुडकरांची मनं जिंकली. कदाचित आता श्रेणिक लोढा सरांचं आठवण सुद्धा येत नाही, कारण त्यांची सेवाच ही वेगळी आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? साहेबांनी पोलिसिंग करताना कुठलाही बळजबरीचा वापर न करता सर्व वरुडकरांची प्रेमाने मनं जिंकली. जिथं प्रेमानं काम होऊ शकते तिथं लाठीनं काम करायची गरज नाही, असा त्यांचा खाक्या असला आहे नेहमीपासून, पहिलेपासून. आणि कधी प्रसंगी शहरातील वाढता अतिक्रमण पाहून ते आक्रमक सुद्धा झालेले होते. त्याची जाणीव आपण सर्वांना आहे. त्यांनी संपूर्ण पुतळ्याखाली जे अतिक्रमण झालेलं होतं भाजीपाले वगैरे वाल्यांचं किंवा इतर तत्सम वस्तूंचं, तर ते एका झटक्यामध्ये काढून फेकलं आणि वरुडकरांना एक मोकळा श्वास घेण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त करून दिली आणि स्वच्छता त्या ठिकाणी चौकामध्ये निर्माण केली. केवळ एवढंच काम न करता त्यांनी अनेक चोऱ्या ज्या आहेत त्या उकळकीस आणल्या, खुनाचे गुन्हे जे आहेत ते उकळकीस आणले. आणि हे सर्व करताना त्यांनी नकळतच आपली वरुडकरांची साथ कशी घेतली हे त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभेचं आहे आणि तेच ते काम करू शकतात. म्हणजे दंडुकाचा वापर न करता प्रेमाच्या बळानं पोलिसिंग करणारा पोलीस अधिकारी म्हणजे प्रदीपजी चौगावकर. सरांनी कविता लिहिलेली आहे आणि त्याचं प्रकाशन तुम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. कुठे कुठे आज या कवितेचं प्रकाशन आपण केलेलं आहे? आज आम्ही शिवरात्रीच्या या महापर्वावर आणि आझादी का अमृत महोत्सव सुद्धा आपल्या देशामध्ये सुरू आहे. या दोन्ही गोष्टीचं औचित्य साधून आज केदारेश्वर मंदिराच्या पवित्र ठिकाणी एक आम्ही प्रकाशन केलेलं आहे. त्यानंतर केदारेश्वर व्यायाम मंदिर व आखाडा ज्या ठिकाणी आताच आमचे फौजी बांधवांनी अतिशय सुंदर कबड्डी सामने घेतलेले होते, त्या ठिकाणी आम्ही आता हे एक प्रकाशन या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर वरुड शहरातील ग्रामीण रुग्णालय असो, त्यानंतर पोस्ट ऑफिस असो, अशा वेगवेगळ्या ठिकाणी दवाखाने असो, त्या ठिकाणी जाऊन आम्ही या कवितेचं प्रकाशन करणार आहे. आणि निश्चितच या कवितेमध्ये बाबा केदारेश्वरांच्या महिमेचा उल्लेख आलेला आहे. आपली जी चुडामणी नदी आहे त्या चुडामणी नदीचा उल्लेख सुद्धा आलेला आहे. आणि आंबट गोड चवीसाठी सुप्रसिद्ध असलेले आपले ऑरेंज संत्र, या संत्रांचा देखील उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. आणि समाजसेवेकरिता ज्या लोकांनी आपलं योगदान या ठिकाणी वरुड नगरीला दिलेलं आहे त्या सर्वांची नावं घेणे शक्य नाही, परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही नावं सुद्धा त्याच्यामध्ये घेण्यात आलेली आहे. त्यामुळे ही प्रातिनिधिक नावं आपण समजावी असं आपण सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतो आणि वाचकांना विनंती करतो. आपल्यासोबत युवा व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेश भाऊ अग्रवाल देखील आहेत. तर मला सांगा, आपण चुडामणी नदी सेवक आहात आणि या कवितेत चुडामणी नदीचा उल्लेख केला. सर्वप्रथम याविषयी काय वाटते मनाला? सर्वात प्रथम असं ठाणेदार साहेबांचं सर्वात पहिलं अभिनंदन की त्यांनी इतकी सुंदर कविता आमच्या चुडामणी नदीवर लिहिली.
चुडामणी माता म्हणजे जय चुडामणी माता म्हणतो आम्ही, एक चुडामण माता म्हणून नदी प्रसिद्ध आहे. 2016 मध्ये स्वच्छता अभियानमध्ये पूर्ण वरुडकरांनी साथ देऊन ही 3.5 किलोमीटरची नदी महाराष्ट्रातून सगळ्यात प्रथम साफ केली होती. आणि त्याचा इतका मोठा परिणाम झाला होता की या वर्षी पहा तुम्ही 2-3 वर्षापासून पाण्याची अडचण कमी पडत आहे. चुडामण नदीचं एक महत्त्व असं आहे की केदारेश्वर मंदिराच्या पायथ्यावर बसलेली नदी आहे. इथं पहिले सर कोणी पोहायला यायचे, कोणी इथं खारी आणि गोडी म्हणून पाणी प्रसिद्ध होतं. इतके सुंदर चुडामण नदीचं वातावरण एका नाल्यामध्ये झालं होतं. त्या नाल्याला आपण खोलीकरण करून लोकांच्या लाखो रुपये वर्गणी लोकांकडून वर्गणी जमा होऊन 35 ते 40 लाख रुपये वर्गणी लोकांकडून जमा होऊन या चुडामणीमध्ये आपण स्वच्छता केली आणि सुंदर अशी नगरी म्हणजे चुडामण नगरी. आज चुडामणीचं नाव महाराष्ट्रात प्रत्येक नदीच्या कानाकोपऱ्यात चुडामण नदीचं नाव घेतलं जाते. आणि त्या महत्त्वाच्या नदीचं एक कविता म्हणून कविता त्या नदीवर लिहिली. त्या साहेबांनी खूप सुंदर असे आपले विचार आणि प्राधान्य केदारेश्वरच्या पायथ्याशी बसलेली आणि बाकी लोकांचं समाविष्ट करून म्हणजे असं डॉक्टर शिवा सरांचं काम, आंडे सरांचं काम, बाकी लोकांचे सर्वांचे कामं, किशोर सरांचं काम, त्यावेळेस चुडामणीमध्ये प्रत्येक लोकांचं काम होतं. तेव्हा या नदीचा महाराष्ट्रातून पहिल्यांवेळेस जो विकास झाला तसाच विकास प्रत्येक गावात, प्रत्येक तहसीलमध्ये, प्रत्येक नदीचं हो. आणि साहेबांना सांगतो की साहेब कुठेही जा तुम्ही, त्या नदीवर तुम्ही कविता लिहा, पुढच्या नवीन ठिकाणी जाण. म्हणजे त्यांनाही एक प्रोत्साहन मिळते. आम्हाला ऊर्जा मिळाली तुमच्यापासून की एक कविता लिहिली, असं वाटते की चुडामण नदी आपलीच आहे आणि आपणच त्याचे सेवक आहोत. आज आखाड्याच्या केदारेश्वर आखाडा मंदिरामध्ये मी सर्वांसमोर सांगतो की पुढच्या वर्षी पण आपण तिला स्वच्छ करू आणि साहेब जायच्या पहिले अजून एक सुंदर कविता तिच्यावर लिहा. डबल आपण शहरातील प्रतिष्ठित व्यापारी आहे, जवळपास 4 ते 5 आपले दुकान आहेत. आपल्या दुकानामध्ये फ्रेम करून ही कविता लावणार आहात का? बिलकुल 100%. मंदिरामध्ये, हर सरकारी ऑफिसमध्ये, त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये, हर एक चुडामण नदीच्या काठावर, मंदिरात आणि माझ्या दुकानात तर मी सर्वांना सांगतो चुडामण माता की जय. आपल्यासोबत साहित्य असलेले नितीन ठाकरे सर आहेत. सर, खरं तर आपण चांगल्या प्रकारे हे समजून सांगू शकता, या कविता वाचल्यानंतर काय काय याच्यामधून वाटते, प्रेक्षकांना काय सांगा, कशाचा उल्लेख कशा पद्धतीने केलेला आहे? सर्वप्रथम या वरुड पोलिसांचे ठाणेदार चौगावकर साहेब यांना मी धन्यवाद देतो. साहेबांचं आडनाव चौगावकर आहे. एक चौफेर नजर असणारा माणूस म्हणजे चौगावकर. इतिहासामध्ये, संस्कृतीमध्ये कवी प्रदीप नावाचा एक कवी होऊन गेला आणि साहेबांचं नाव प्रदीप आहे. म्हणजे नावात आणि आडनावामध्ये केशवसूत जे म्हणते काय नावात काय असते, आज केशवसूत जर जिवंत असते मी त्यांना म्हटलं असतं की नावात जर काय पाहिजे असेल तर ते प्रदीप चौगावकर सर यांच्याकडे पाहायला पाहिजे. फक्त एक शिस्तप्रिय, कर्तव्यप्रिय म्हणून साहेबांचं नाव निश्चितच आहे. पण आतमध्ये दडलेला जो माणूस आहे, आतमध्ये दडलेला जो एक संस्कृतीचा अभ्यास करणारा, सांस्कृतिक मूल्य जोपासणारा जो माणूस असेल तर ते साहेबांमध्ये दिसेल. त्या कवितेच्या रूपाने मी जे पहिल्यांदाच बघितलं. आज महाशिवरात्री आहे आणि उद्या शिवजयंती आहे. त्या शिवजयंतीच्या पर्वावर सुद्धा आपण याचं उद्या प्रकाशन सर्व विद्यार्थ्यांच्या समोर करणार आहोत. आणि नुकताच महाराष्ट्र शासनाने जय जय महाराष्ट्र या गीताला राज्यगीताचा दर्जा दिला आणि त्या गीताचं वाचन गायन सुद्धा उद्या त्या दिवशी करणार आहेत. या कवितेकडे पाहून म्हणणार नाहीत की एक साहित्यिक, एक कवी, एक संवेदनशील कवी आणि एक ज्या ठिकाणी आपण काम करतो, ज्या नगरीमध्ये आपण ज्या नगरीला आपण कर्मभूमी मानतो, त्या कर्मभूमीतलं इथलं तावून सुलाखून आणि मूल्य ज्याला समजतं म्हणजे अवघ्या 2 वर्षामध्ये इतकं कसं काय जमू शकतं. परंतु यासाठी जे हे मूल्य समजण्यासाठी, संस्कृती समजण्यासाठी, इथल्या माणसांची मनं जोपासण्यासाठी, मनं समजण्यासाठी जी एक व्हिजन असायला पाहिजे दृष्टीला, ती कदाचित चौगावकर साहेबांना असली. जगामध्ये सर्व माणसं जन्माला येतात, परंतु काहीच माणसं अशी असतात की त्यांना हे सर्व चौफेर दिसत असतं. ही जी कविता वाचली किंवा कविता जर बघितली तर त्या कवितेमध्ये इतकं सांस्कृतिक मूल्य या दिसत होतं. म्हणजे वरुड ही नगरी असं म्हटलं जाते की जर महाराष्ट्राची उपराजधानी हे नागपूर असेल, परंतु महाराष्ट्राची जर विदर्भ वेगळा झाला आणि नागपूर जर राजधानी बनलं तर महाराष्ट्राच्या या विदर्भाची सांस्कृतिक नगरी म्हणून वरुड शहराचं नाव घेतलं जाईल. आजही ते घेतल्या जाते आणि म्हणून या सांस्कृतिक नगरीचं इतकं सुंदर वर्णन चौगावकर साहेबांनी या 2 वर्षाच्या काळामध्ये केलं. खरं तर अलीकडच्या काळामध्ये या वरुड शहराला जो वारसा लाभला वैद्यकीय सेवेचा, तो डॉक्टर अशोकजी बोडखे आणि डॉक्टर सुधाकरराव बंदेच्या माध्यमातून, आणि तो वारसा समर्पितपणे जर या शहरामध्ये जर कोणी चालवत असेल तर डॉक्टर मनोहरजी आंडे असेल, डॉक्टर प्रवीणजी चौधरी असेल, डॉक्टर पोद्दार साहेब आणि अलीकडच्या काळातील एक नवखा तरुण डॉक्टर शिवा पुणकर
इतकं हे परंपरा जोपासण्याचं काम, मांडण्याचं काम चौगावकर साहेबांनी या कवितेमध्ये केलंय. मी पुन्हा त्यांना धन्यवाद. खाकीतला देव माणूस आपण बघितला, खाकीतला सामाजिक कार्यकर्ता आपण बघितला आणि आता खाकीतला कवी, तिन्ही संगम एकच जोडून आलेले आहे. याबद्दल थोडक्यात काय सांगणार? मी सुरुवातीलाच म्हटलं की इथली ही वरुडची मातीच अशी आहे की या मातीवर ज्या ज्या माणसाने पाय ठेवला असेल, तर यांच्या अगोदरच्या काळामध्ये गोरखजी दिवे साहेब असेल किंवा अर्जुनजी ठोसरे साहेब असेल किंवा लोढा साहेब असेल, हे सगळे जी परंपरा आहे, कदाचित ही सगळी परंपराच इथल्या नवीन येणाऱ्या माणसाला, मग ते तहसीलदार साहेबाची जी असेल, त्यांना कदाचित त्या खुर्चीवर बसल्यावर कदाचित जाण करून देत असेल. म्हणजे मी आता ते परमेश्वर ईश्वर असं म्हणणार नाही, पण तो मातीचा इतका गुण आहे, मातीचा इतका सुगंध आहे, मातीचा इतका वारसा आहे की तो वारसा त्या बसलेल्या खुर्चीवरल्या माणसाला सहज सांगून देतो का ही खुर्ची फक्त तुला कर्तव्यासाठी नाही, तर सांस्कृतिक मूल्य जोपासण्यासाठी सुद्धा खुर्ची दिली आहे. आता वरुड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 9373 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि रोज अपडेट रहा.